नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? आहो की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बडवला. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रामनवमी. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी आलेलो आहे जुन्नरमध्ये कुठे तर ते पिंपळगावतर्फे नारायणगाव असं नाव आहे गावचं, आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे. तर या गावी खूप मोठा उत्सव साजरी होतो. एकादशीचं व्रत होतं, निर्जला एकादशी करायची आणि सूर्योदयाच्या आत पारणं सोडायचं. दुर्वास मुनी यांच्याकडे आले. एकादशीचा दिवस, एकादशी संपलेली होती आणि दुर्वास मुनी आपल्या घरी अतिथी आले. एवढा मोठा ऋषी आपल्याकडे आलाय आणि आपल्याला पारणं तो सोडायचं आहे. दुर्वास मुनी मुद्दाम स्नानाला गेले, उशीर लावला. आता पारणं तर वेळेला सोडावं लागतं, नाहीतर आपल्या नियमाचा भंग होतो. अंबऋषीने पारणं सोडण्याकरता मधला मार्ग काढला. पूजा झाली, तुळशीला पाणी घातलं, वंदन केलं आणि तुळशीचं तीर्थ घेतलं. असा नियम आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. एकादशीच्या दिवशी तुळशीचं तीर्थ घेऊ नये. जर तुळशीचं तीर्थ घेतलं तर एकादशीचं व्रत भंग होतं. अंबऋषीने ते तीर्थ घेतलं आणि त्यांचं व्रत कायम टिकलं. थोड्या वेळाने दुर्वास मुनी आले. चला राजा, अरे तुझं व्रत महाराज मी कायम केलं. कसं काय कायम केलं? तुळशीचं तीर्थ घेतलं मी, माझं पारणं सुटलं. दुर्वास मुनींना क्रोध आला. मी तुमच्याकडे अतिथी आलेलो आणि अतिथी आलेलो असताना सुद्धा माझ्या अगोदर तुम्ही पारणं सोडलं. याच्याकरता दुर्वास मुनीने आपल्या जटेतील एक कृत्य काढली आणि अंबऋषीचा नाश करण्याकरता मागे सोडली. भगवान परमात्म्यावर निष्ठा होती. प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्या कृत्येचा नाश करण्याकरता भगवंताने जन्म घेतले. तो इतिहास तुकोबारा सांगतात. अंबऋषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले किती एक. कित्येक दुष्टांचा नाश करतात महाराज भगवान परमात्मा. ज्या वेळेला माणूस समाज हा विचाराच्या अधीन राहत नाही, विकाराच्या अधीन राहतो आणि विकाराच्या अधीन गेल्यानंतर मग मात्र तो विचारानं सुधरत नाही. आपल्याला कल्पना आहे, जेव्हा रावणाने भगवती सीता मातेचं अपहरण केलं, अपहरण केल्यानंतर विभीषणाला ते आवडलं नाही महाराज. विभीषण गेला, धाकटा भाऊ विभीषण होता आणि रावणाला सांगितलं, दादा अरे चांगलं नाही, हे वाईट केलं तुम्ही, ते परत करा. रावणाला राग आला आणि रागाच्या भरात लात मारली. विभीषणाने विचार केला, त्या मूर्खाच्या लाता खाण्यापेक्षा भगवान प्रभू रामचंद्रांची शरणागती केलेली बरी. आणि मग तो प्रभू रामचंद्रांना शरण करण्याकरता झाला. पण मध्यस्थी कोणाची करावी? काही गोष्टीला मध्यस्थी लागते. जसं आता व्यवहारामध्ये एक शब्द आहे, जनावराचं मालक आणि घेणारं गिराईक या दोघांचा थेट व्यवहार होत नाही, मध्यस्थ असतो. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? हा, दलाल. चौपट हा शब्द आहे दलाल. परमार्थात दलाल नसतात, मध्यस्थी असतात, मध्यस्थी. तेव्हा विभीषणाने हनुमंतरायला नमस्कार केला. हनुमंता, माझी एक इच्छा आहे, तुम्ही मध्यस्थी व्हा. प्रभू रामचंद्रांना माझा निरोप सांगा की रावणाचा भाऊ विभीषण तुम्हाला शरण आलाय. माझा स्वीकार करतील का हनुमंतराय? ते हनुमंतराय म्हणाले, अरे विभीषणा, प्रभू इतके दयाळू आहेत. वास्तविक आम्ही ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचं नाव सकाळी घेऊ नये. तुळशीदास प्रभू लिहितात, प्रात ले जो नाम हमारा तिही दिन ताई न मिले आहारा.
आमची योनी इतकी शापित आहे, सकाळ सकाळी माकडा जर म्हटलं की दिवसभर खायलाही मिळत नाही म्हणतात. पण आमचा जर भगवान प्रभू रामचंद्र स्वीकार करतात, तुझा का करणार नाही? जातो. हनुमंताने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की विभीषण तुम्हाला शरण आलाय, त्याला स्वीकार करा. आल्या म्हटल्या बरोबर प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आण रे ती पाण्याची झारी. कशा करता? विभीषणाला लंका देऊन टाकायची. हनुमंतराय म्हणाले, देवा एवढी गडबड कशाला करता? अजून लंकेवर स्वारी करायची आहे, राक्षस मारायचे आहे आणि लंका नंतर द्यायची, अगोदरच कशाला? आमच्याकडे एक म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तुमच्याकडे असेल नसेल माहीत नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आताच काय एवढे गडबड करता? प्रभू रामचंद्राने सांगितलं, अरे हनुमंता, लक्ष्मणा, लंका जिंकली म्हणजे जिंकली, आत्मविश्वास आहे माझा, आणि म्हणून त्याला आत्ताच मी संकल्प सोडतो. पाणी आणायला लावलं आणि विभीषणाला लंका दान केली म्हणून अगोदर सोडलं पाणी. लक्ष्मणाने सांगितलं, प्रभो असं जर आहे तर कदाचित रावणाच्या बुद्धीमध्ये बदल झाला आणि तो भगवती सीता माता घेऊन तुम्हाला देण्याकरता शरण आला, मग त्याला काय करणार? प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मण अरे येऊ दे, माझी अयोध्या तशीच अयोध्या त्याला देतो. इतकी उदारता महाराज. तेव्हा अंबरशीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले किती, असा भगवान. आपला स्वभाव काय आहे? तो फार उत्कृष्ट स्वभाव महाराज. देवाकडे बघत असताना तत्व, सामर्थ्य आणि स्वभाव या 3 गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. स्वभाव जर कळाला नाही तर आपण संगत करू शकत नाही. स्वभाव कळण्याकरता सहवास लागतो. रामायणातलाच प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र पंपा सरोवरावरून चालले होते, लक्ष्मणजी बरोबर होते आणि एक बगळा एका पायावर उभा होता तटस्थ. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा काय बगळा साधू रे? पक्ष लक्ष्मण पंपाया, एका परमधार्मिका, काय धार्मिक आहे, एका पायावर तप करतोय. आतल्या माशाने सांगितलं, प्रभू विनाकारण सर्टिफिकेट देऊ नका त्याला, आम्हाला माहिती आहे आमचे कुळशे कुळ खाल्लंय त्याने आणि तुम्ही त्याला साधू म्हणता. सहवास विजानाती सहजन विशेषित, सहवासाशिवाय कळत नाही. माझा मुद्दा असा की भगवान परमात्मा हे जवळ घेतात, पण घेत असताना त्यांचा स्वभाव कसा आहे? अभंगात Hare
मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी गजरात नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी हलवी कौसल्या सुंदरै धरणी ज्ञान दोरी पुष्प वर्षिले सुरवारी गर्जती जय जयकारी बाळ जोजोरे कुलभूषणा नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी विश्वव्यापका रघुराया निद्रा करिवा सकला तुझवर पुरवंती करुणिया सांगिना फलिताया बाळ जोजोरे कुलभूषणा गजरात नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी येऊनी वसिष्ठा सत्वरा सांगे जन्मांतर राम परब्रह्मा साचारा सातवा अवतार बाळ जोजोरे गुणभूषणा गजरात नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी या रक्षुनिया अवतारा कारुणी रजनी जरा जाईल सीतेचा स्वयंवरा उत्तरी गौतमधारा बाळ जोजोरे कुलभूषणा गजरात नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी परळील जानकी सुरूपा गंगुनिया शिवचापा राम लज्जित महागोपा नावे बना चोपा बाळ जोजोरे कुलभूषणा गजरात नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी सिंधू जलडोरी अवलियळा नावे करतील जिरा त्यावर उतरुनिया दयाळा नेल मंजर मेळा बाळ जोजोरे कुलभूषणा गजरात नंदना निद्रा कहिवाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जोडोरी समूळ मधु
प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल रुक्माई माते की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय श्री राम। जय बजरंगबली। जय हनुमान। जय हनुमान। एडिट करता येईल पहिल्या पंक्तीला व्यवस्थितपणे वाढायचंय. बोला पुंडलिकावरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल पिंपळगाव तर्फे नारायणगाव तर या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितलंच असाल की कशा पद्धतीने म्हणजे जे जोडपे आहेत त्या जोडप्यांना अगोदर आतमध्ये बोलून घेतलं, त्यांच्या हस्ते राम जन्मोत्सव साजरे केला आणि त्या अगोदर कीर्तन होतं. तर कीर्तन वगैरे झालं, सर्व झालं आणि नंतर मग जन्मोत्सव साजरी झाला आणि जोडप्यांना आतमध्ये बोलावून त्यांच्या हस्ते पाळणा म्हणजे जन्मोत्सव साजरे करण्यात आला. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जन्मोत्सव साजरे केला गेला आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.